कधी असं वाटतं का की आयुष्य पुढे जातंय पण आपण मात्र तिथेच उभे आहोत? सकाळ होते, काम सुरू होतं, रात्र होते आणि पुन्हा दुसरा दिवस. सगळं चालू असतं पण मनात एकच प्रश्न घुमत राहतो. मी खरंच बदलतोय की फक्त दिवस संपवत आहे? खूप लोकांना वाटतं आयुष्य बदलण्यासाठी मोठी संधी लागते, मोठे पैसे लागतात किंवा एखादा चमत्कार घडायला हवा. पण खरं कारण वेगळंच असतं. कल्पना करा, तुमच्या घराच्या भिंतींना तडे गेले आहेत आणि तुम्ही फक्त नवीन रंग लावता. 2 दिवस सगळं सुंदर दिसेल, पण तडे तिथेच असतील. एक दिवस संपूर्ण भिंत पुन्हा तशीच दिसेल. आपलं आयुष्यही यापेक्षा वेगळं नाही. आपण नवीन गोल्स बनवतो, नवीन डायरी घेतो, मोटिवेशनचे व्हिडिओ पाहतो, पण जुन्या सवयी, जुने विचार आणि स्वतःबद्दलच्या जुन्या समजुती तशाच राहतात. म्हणून बदल सुरू होतो पण जास्त काळ टिकत नाही, कारण आपण फक्त बाहेरचं बदलत असतो, आतलं नाही. एक छोटंसं बी मोठं झाड बनू शकतं, पण जमीनच खडकाळ असेल तर ते बी कधीच वाढणार नाही. माणसाचं आयुष्यही असंच असतं. बदल बाहेर घडत नाही, तो आतून सुरू होतो. आणि आजचा हा प्रवास तुम्हाला दुसऱ्यांसारखं बनवण्यासाठी नाही, तर तुमची सर्वात मजबूत, सर्वात शांत आणि सर्वात आत्मविश्वासी आवृत्ती घडवण्यासाठी आहे. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःला पुन्हा घडवायला सुरुवात करता, त्या दिवशी तुमचं भविष्य बदलायला सुरुवात होते. चॅप्टर 1, बदलाची सुरुवात. आरशातून नाही, विचारातून. कधी तुम्ही एखाद्या जुन्या घराचं नूतनीकरण होताना पाहिलं आहे का? बाहेरून ते घर सुंदर दिसत असलं तरी कामगार सुरुवात रंग लावण्यापासून करत नाहीत. ते आधी कमकुवत भिंती तपासतात, तडे शोधतात, जिथे पाया ढिला झालेला असतो तो पुन्हा मजबूत करतात. कारण भक्कम पाया नसताना सुंदर रंग फार काळ टिकत नाही. आपल्या आयुष्याचंही हेच सत्य आहे. आपण नवीन कपडे घालतो, नवीन मोबाईल घेतो, नवीन ध्येय ठरवतो, पण मनातला जुना आवाज तसाच राहतो. तो सतत सांगत राहतो, तुझ्याकडून होणार नाही, तू आधीही अपयशी ठरलास, लोक काय म्हणतील. आणि हळूहळू आपण त्या आवाजावरच विश्वास ठेवायला लागतो. कल्पना करा, पुण्यात राहणारा अमोल 2 वेळा छोटा व्यवसाय सुरू करून अपयशी झाला. तिसऱ्यांदा त्याच्याकडे एक चांगली कल्पना होती, पैसेही होते, अनुभवही वाढला होता, पण त्याने व्यवसाय सुरूच केला नाही. कारण त्याला भीती होती, पुन्हा अपयश आलं तर. लक्षात घ्या, यावेळी त्याचा अडथळा पैसा नव्हता, बाजार नव्हता, स्पर्धा नव्हती. अडथळा त्याच्या मनात बसलेला जुना अनुभव होता. आपल्या आयुष्यात असे अदृश्य अडथळे खूप असतात. आपण त्यांना सत्य समजतो, पण ते फक्त जुने निष्कर्ष असतात. एकदा पडल्यामुळे नेहमीच पडणार असं नसतं. एकदा कुणी नाकारलं म्हणजे सगळेच नाकारतील असंही नसतं. पण मनाला सुरक्षित राहायचं असतं, म्हणून ते आपल्याला जुनी जागा निवडायला भाग पाडतं. खरा बदल तेव्हा सुरू होतो जेव्हा आपण प्रत्येक विचारावर विश्वास ठेवणं बंद करतो. स्वतःला एक प्रश्न विचारा, हा विचार खरंच सत्य आहे का?
की फक्त माझी जुनी भीती बोलते आहे? हा एक प्रश्न अनेक चुकीचे निर्णय थांबवू शकतो. आजपासून तुमच्या मनात येणाऱ्या प्रत्येक नकारात्मक विचाराला ताबडतोब मान्यता देऊ नका. त्याची चौकशी करा, पुरावा मागा. कारण प्रत्येक विचार सत्य नसतो. आणि ज्या दिवशी तुम्ही तुमच्या विचारांचे मालक बनाल, त्या दिवशी तुमचं आयुष्य हळूहळू बदलायला सुरुवात करेल. आज रात्री झोपण्यापूर्वी एक वही घ्या. दिवसभरात स्वतःबद्दल आलेले 3 नकारात्मक विचार लिहा आणि प्रत्येक विचारासमोर एक प्रश्न लिहा. याचा खरा पुरावा काय आहे? कदाचित तुम्हाला जाणवेल की अनेक वर्ष तुम्ही वास्तवाशी नाही तर स्वतःच्या भीतीशी लढत होतात. चॅप्टर 2. तुमचं भविष्य. तुमच्या सवयी ठरवत नाहीत तर तुमच्या निर्णयांमागचं कारण ठरवतं. कधी तुम्ही एखादा पतंग उडताना पाहिलाय का? आकाशात तो खूप उंच जातो, पण त्याला वर घेऊन जाणारा वारा नसतो. त्याला योग्य दिशेने धरून ठेवणारा दोरा असतो. माणसाचं आयुष्यही अगदी असंच आहे. बाहेरचं जग आपल्याला अनेक संधी देतं, पण आपण कोणत्या दिशेने जाणार हे आपल्या आतल्या निर्णयांवर ठरतं. एक छोटंसं उदाहरण पाहूया. नाशिकमध्ये राहणारा रोहित दर महिन्याला पगार मिळाल्यावर स्वतःसाठी काहीतरी महाग वस्तू विकत घ्यायचा. नवीन घड्याळ, नवीन शूज, नवीन गॅजेट. त्याला वाटायचं यामुळे तो आनंदी होईल. पण 2-3 दिवसांनी तोच आनंद गायब व्हायचा. मग पुन्हा काहीतरी नवीन हवं असायचं. एक दिवस त्याने स्वतःला एक प्रश्न विचारला, मी खरंच ही वस्तू विकत घेतोय की माझ्या आतली पोकळी लपवतोय? आणि त्याच दिवशी त्याचा विचार बदलायला सुरुवात झाली. आपण अनेकदा जे निर्णय घेतो ते आपल्या स्वप्नांसाठी नसतात, ते आपल्या भीतीपासून पळण्यासाठी असतात. कधी एकटेपणा टाळण्यासाठी, कधी लोकांना प्रभावित करण्यासाठी, कधी स्वतःला महत्त्वाचं वाटावं म्हणून. पण अशा निर्णयांचा परिणाम फार काळ टिकत नाही, कारण ते आपल्या मनाच्या जखमेवर फक्त तात्पुरता पट्टा लावतात. जखम मात्र तशीच राहते. कल्पना करा, एका झाडाची पानं सतत पिवळी पडत आहेत आणि तुम्ही रोज ती पानं तोडत आहात. झाड हिरवं होईल का? नाही. कारण समस्या पानांमध्ये नाही, समस्या मुळांमध्ये आहे. आयुष्यातही आपण अनेकदा परिणाम बदलण्याचा प्रयत्न करतो, पण कारण बदलत नाही. म्हणून तेच परिणाम पुन्हा पुन्हा समोर येतात. आजपासून एक नवीन सवय लावा. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी फक्त 10 सेकंद थांबा आणि स्वतःला विचारा, मी हे प्रेमातून करतोय की भीतीतून? हा एक प्रश्न तुमचे अनेक चुकीचे निर्णय वाचवू शकतो. लक्षात ठेवा, शांत मन योग्य निर्णय घेतं. घाईत असलेलं मन फक्त प्रतिक्रिया देतं आणि प्रतिक्रिया देणारा माणूस नेहमी परिस्थितीचा कैदी बनतो. निर्णय घेणारा माणूस स्वतःचं भविष्य घडवतो. एका कुंभाराला मातीचा आकार बदलायचा असेल तर तो जोरात धक्का देत नाही. तो हळूहळू सातत्याने योग्य ठिकाणी हात ठेवतो. तसंच स्वतःला बदलताना मोठे धक्के देण्याची गरज नसते. गरज असते दररोज एक योग्य निर्णय घेण्याची. कारण एक दिवस आयुष्य बदलत नाही, पण दररोज घेतलेले छोटे निर्णय एक दिवस संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात. आज तुम्ही घेतलेल्या प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयाकडे एकदा मागे वळून पहा आणि प्रत्येक निर्णयासमोर 2 शब्द लिहा.
प्रेम किंवा भीती. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आतापर्यंत तुमच्या आयुष्याला दिशा देणारे अनेक निर्णय तुमच्या स्वप्नांनी नाही तर तुमच्या भीतीने घेतले होते. चॅप्टर 3. जो माणूस स्वतःची ओळख बदलतो त्याचं आयुष्य आपोआप बदलतं. कल्पना करा, एका गावात 2 शिल्पकार काम करत होते. दोघांच्याही हातात सारखाच दगड होता. पहिल्याने दगडाकडे पाहिलं आणि म्हणाला, यातून काही होणार नाही. त्याने तो दगड तसाच बाजूला ठेवला. दुसऱ्याने त्याच दगडाकडे पाहिलं आणि हसत म्हणाला, याच्या आत एक सुंदर मूर्ती आधीपासून आहे. मला फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा आहे. काही दिवसांनी एकाच दगडाचं एक सुंदर शिल्प तयार झालं. दगड बदलला नव्हता, बदलली होती त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी. आपणही स्वतःकडे अगदी असंच पाहत असतो. जर तुम्ही दररोज स्वतःला मी आळशी आहे, माझ्याकडून होत नाही, मी सामान्य आहे असं सांगत राहिलात तर तुमचं मन त्यालाच सत्य मानायला लागतं आणि मग तुमचे निर्णयही त्याच ओळखीप्रमाणे घडू लागतात. औरंगाबादमध्ये राहणारी स्वाती नेहमी म्हणायची, मला लोकांसमोर बोलता येत नाही. ऑफिसमध्ये तिच्याकडे चांगल्या कल्पना असायच्या, पण मीटिंग सुरू झाली की ती शांत बसायची. एक दिवस तिच्या वरिष्ठांनी विचारलं, तू शांत का राहतेस? ती म्हणाली, मी चांगली वक्ता नाही. त्यावर त्यांनी फक्त एवढंच सांगितलं, तू बोलत नाहीस म्हणून चांगली वक्ता नाहीस. चांगली वक्ता नसल्यामुळे तू बोलत नाहीस असं नाही. हा फरक तिच्या लक्षात आला. त्या दिवसापासून तिने मोठे बदल केले नाहीत. तिने फक्त प्रत्येक मीटिंगमध्ये एक प्रश्न विचारायचं ठरवलं. सुरुवातीला आवाज थरथरला, शब्द अडखळले, पण ती थांबली नाही. 6 महिन्यांनी त्याच ऑफिसमध्ये महत्त्वाचं सादरीकरण तिनेच केलं. लोक बदलले नव्हते, ऑफिस बदललं नव्हतं, बदलली होती तिची स्वतःबद्दलची ओळख. आपण अनेकदा परिणाम बदलण्याचा प्रयत्न करतो, पण स्वतःबद्दलचं मत जुनच ठेवतो. हे म्हणजे तुटलेल्या आरशात सुंदर दिसायचा प्रयत्न करण्यासारखं आहे. आरसा बदलला की प्रतिबिंब आपोआप बदलतं. आजपासून स्वतःबद्दल बोलताना शब्द बदला. मी करू शकत नाही याऐवजी मी अजून शिकलो नाही. मी नेहमी अपयशी ठरतो याऐवजी मी अजून योग्य पद्धत शोधतो आहे. हा फक्त शब्दांचा बदल नाही, हा तुमच्या मेंदूला नवीन दिशा देण्याचा मार्ग आहे. एक छोटं रोप पहिल्या दिवशी सावली देत नाही म्हणून कोणी त्याला निरुपयोगी म्हणत नाही. सगळ्यांना माहीत असतं त्याला वेळ लागेल. मग आपण स्वतःला इतकं कठोर का मोजतो? एका चुकीवर स्वतःला अपयशी का ठरवतो? लक्षात ठेवा, प्रगती वेगाने नाही तर सातत्याने घडते. आजपासून आरशात पाहताना तुमच्या कमतरता मोजू नका. स्वतःला एकच प्रश्न विचारा, आज मी कालपेक्षा एक पाऊल पुढे गेलो का? जर उत्तर हो असेल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात. कारण मोठं यश एका मोठ्या उडीने मिळत नाही, ते असंख्य छोट्या पावलांनी शांतपणे तयार होतं. आज एक पांढरा कागद घ्या, वर लिहा, मी कोण बनत आहे. आता तुम्हाला जसं आयुष्य जगायचं आहे त्या व्यक्तीचे 5 गुण लिहा. उदाहरणार्थ, शांत, प्रामाणिक, शिस्तबद्ध, आत्मविश्वासी, जबाबदार. उद्या सकाळपासून या 5 पैकी फक्त एका गुणासारखं वागा. लक्षात ठेवा, तुमचं भविष्य तुम्ही काय मिळवता यावर नाही तर तुम्ही कोण बनता यावर ठरतं. चॅप्टर 4.
प्रत्येक वेळी जिंकायचं नसतं, पण प्रत्येक वेळी उभं राहायला शिकायचं असतं. कधी लहान मुलाला चालायला शिकताना पाहिलं आहे का? तो एक पाऊल टाकतो, पडतो, पुन्हा उठतो, पुन्हा चालायचा प्रयत्न करतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो कधीच असं म्हणत नाही, बहुतेक चालणं माझ्यासाठी नाही. कारण त्याला पडणं हा अपयशाचा पुरावा वाटत नाही, तो त्याच्या शिकण्याचा भाग वाटतो. मोठे झाल्यावर आपण हेच विसरतो. एकदा व्यवसाय अयशस्वी झाला तर आपण स्वतःलाच अयशस्वी समजतो. एकदा परीक्षा खराब झाली तर आपण स्वतःच्या क्षमतेवरच शंका घेतो. एकदा कोणीतरी नाकारलं तर आपल्याला वाटतं आपल्यातच काहीतरी कमी आहे. पण एक घटना तुमची ओळख ठरवत नाही, ती फक्त त्या क्षणाचा अनुभव असतो. कोल्हापूरमध्ये राहणारा सागर दर रविवारी क्रिकेट खेळायचा. एकदा संपूर्ण टीमची आशा त्याच्यावर होती. शेवटच्या षटकात त्याने एक सोपा कॅच सोडला. टीम हरली. त्या दिवसानंतर त्याने मैदानावर जाणंच बंद केलं. त्याला वाटलं, मी टीमला निराश केलं. काही महिन्यांनी त्याच्या एका मित्राने त्याला पुन्हा खेळायला बोलावलं. सागर तयार नव्हता. मित्राने फक्त एवढंच विचारलं, तू एक कॅच सोडला होतास की क्रिकेट खेळण्याची क्षमता? हा प्रश्न त्याच्या मनात खोलवर गेला. तो पुन्हा मैदानावर उतरला. यावेळी त्याने प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम खेळ केला नाही, पण एक गोष्ट केली, तो चूक झाल्यावर पळून गेला नाही. आपल्या आयुष्यातही अनेक लोक अपयशामुळे हरत नाहीत. ते अपयशानंतर स्वतःपासून दूर जातात म्हणून हरतात. एक लोहार तलवार तयार करताना लोखंडावर एकदाच घाव मारत नाही, पुन्हा 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 घाव मारतो. बाहेरून पाहणाऱ्याला प्रत्येक घाव सारखाच दिसतो, पण प्रत्येक घाव लोखंडाला थोडंसं अधिक मजबूत करत असतो. तुमच्या आयुष्यातील अडचणीही अगदी अशाच आहेत. त्या तुम्हाला तोडण्यासाठी नाहीत, त्या तुम्हाला घडवण्यासाठी आहेत. आजपासून अपयशाची व्याख्या बदला. काम बिघडलं म्हणजे अपयश नाही. प्रयत्न थांबवला ते खरं अपयश. चूक झाली म्हणजे शेवट नाही. त्यातून काहीच शिकलो नाही तो खरा तोटा. हा छोटासा विचार तुमच्या मनावरील अपयशाची भीती हळूहळू कमी करेल. लक्षात ठेवा, समुद्रात जाणाऱ्या प्रत्येक बोटीला लाटा भेटतात, पण अनुभवी नावाडी लाटांशी भांडत नाही. तो पतवाराची दिशा बदलतो. आयुष्यातही सगळं आपल्या मनासारखं होणार नाही, पण प्रत्येक वेळी परिस्थिती बदलणं शक्य नसतं. स्वतःची प्रतिक्रिया बदलणं नेहमी शक्य असतं. आणि हीच सवय माणसाला आतून मजबूत बनवते. आज तुम्ही जिथे आहात तो तुमचा शेवट नाही, तो फक्त पुढच्या टप्प्याचा पाया आहे. म्हणून स्वतःला दोष देण्यात ऊर्जा वाया घालवू नका. तीच ऊर्जा पुन्हा उभं राहण्यासाठी वापरा. कारण जगात सर्वात मजबूत माणूस तो नसतो जो कधीच पडला नाही. सर्वात मजबूत माणूस तो असतो जो प्रत्येक वेळी पडल्यानंतर पुन्हा उभा राहिला. आज तुमच्या आयुष्यातील एक अशी चूक लिहा जिची आठवण अजूनही तुम्हाला त्रास देते. आता त्या चुकीखाली हे 2 प्रश्न लिहा. या अनुभवाने मला काय शिकवलं? आणि जर ही चूक झाली नसती तर मी आज काय शिकलोच नसतो. कदाचित तुम्हाला जाणवेल की ज्या गोष्टीला तुम्ही इतकी वर्ष ओझं समजत होता तीच तुम्हाला अधिक मजबूत बनवणारी सर्वात मोठी शिकवण होती. चॅप्टर 5, नवीन आयुष्य.
एका मोठ्या निर्णयानं नाही, तर रोजच्या छोट्या निवडींनी घडतं. कल्पना करा, एका कुंभाराच्या हातात ओल्या मातीचा गोळा आहे. तो एकाच वेळी त्याला सुंदर आकार देत नाही. तो हळूहळू प्रत्येक स्पर्शाने त्याला घडवत राहतो. बाहेरून पाहणाऱ्याला फारसा बदल दिसत नाही, पण दर मिनिटाला ती माती एका सुंदर कलाकृतीच्या जवळ जात असते. आपलं आयुष्यही अगदी असंच घडतं. आपल्याला मोठे बदल आवडतात. एका दिवसात पूर्ण आयुष्य बदलावं अशी अपेक्षा असते. पण निसर्ग घाई करत नाही. सूर्योदय हळूहळू होतो, झाड हळूहळू वाढतं, नदी हळूहळू आपला मार्ग तयार करते. मग आपणच स्वतःकडून एका दिवसात परिपूर्ण होण्याची अपेक्षा का करतो? सांगलीमध्ये राहणारा निलेश नेहमी म्हणायचा, माझ्याकडे वेळच नाही. काम, घर, जबाबदाऱ्या या सगळ्यात त्याचं स्वतःकडे लक्षच नव्हतं. एक दिवस त्याने मोठे बदल करण्याचा प्रयत्न केला. नाही, त्याने फक्त एक नियम बनवला. दररोज झोपण्यापूर्वी 5 मिनिटं तो स्वतःशी शांत बसणार. पहिल्या दिवशी काही विशेष वाटलं नाही, दुसऱ्या दिवशीही नाही. पण काही आठवड्यांनी त्याला स्वतःचे विचार स्पष्ट ऐकू यायला लागले. घाई कमी झाली, राग कमी झाला, निर्णय सुधारले. कारण त्याने आयुष्य बदललं नव्हतं, त्याने दररोजची एक छोटी निवड बदलली होती. तुमच्याही आयुष्यात असं काहीतरी असू शकतं. दररोज 10 मिनिटं वाचन, 15 मिनिटं चालणं, आईवडिलांशी मनापासून बोलणं, मोबाईल बाजूला ठेवून शांत बसणं. ही कामं लहान वाटतात, पण याच छोट्या सवयी मोठ्या व्यक्तिमत्वाचा पाया बनतात. लक्षात ठेवा, डोंगर एका मोठ्या दगडाने तयार होत नाही. हजारो, लाखो छोट्या दगडांनी तो उभा राहतो. तसंच आत्मविश्वासही एका मोठ्या यशाने तयार होत नाही. तो दररोज स्वतःला दिलेला एक छोटा शब्द पाळल्याने तयार होतो. आज जर तुम्ही स्वतःला उद्या सकाळी 7 वाजता उठेन असं सांगितलं, तर उद्या ते करून दाखवा. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःला दिलेला शब्द पाळता, त्या दिवशी तुमचा स्वतःवरचा विश्वास थोडासा वाढतो. आणि हा विश्वास कोणत्याही पुस्तकातून, कोणत्याही व्यक्तीकडून उसना मिळत नाही. तो स्वतःच्या कृतीतून कमवावा लागतो. आजपासून इतरांशी तुलना करणं थांबवा. कोण किती पुढे आहे यापेक्षा तुम्ही कालपेक्षा एक पाऊल पुढे आहात का, हा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे. कारण स्पर्धा दुसऱ्यांशी केली तर कधी ना कधी थकवा येईल, पण स्पर्धा कालच्या स्वतःशी केली तर प्रत्येक दिवस जिंकण्याची नवीन संधी असेल. एक दिवस लोक तुमच्या यशाकडे पाहतील, पण त्यांना हे कधीच दिसणार नाही की त्या यशामागे किती शांत सकाळी होत्या, किती कठीण निर्णय होते, किती वेळा तुम्ही स्वतःला हार मानू दिली नाही. आणि हेच खरं पुनर्निर्माण असतं. आज स्वतःशी फक्त एक वचन द्या. मोठं नाही, असं वचन जे तुम्ही उद्यापासून नक्की पाळू शकता. ते 5 मिनिटं वाचन असू शकतं, 10 मिनिटं चालणं असू शकतं, किंवा दररोज स्वतःबद्दल एक चांगला विचार लिहिणं असू शकतं. पण ते वचन तोडू नका, कारण तुमचं नवीन आयुष्य मोठ्या घोषणांनी नाही, तर रोज पाळलेल्या या छोट्या वचनांनी घडणार आहे. आयुष्य आपल्याला रोज 2 मार्ग दाखवत असतं. पहिला जुन्या सवयींचा, जुन्या भीतीचा, आणि उद्या करू असं सांगणाऱ्या विचारांचा. दुसरा मार्ग
शांत असतो. सुरुवातीला थोडा कठीण वाटतो, पण तो आपल्याला दररोज थोडंसं अधिक मजबूत बनवत जातो. आजच्या या प्रवासात आपण एक महत्त्वाची गोष्ट समजून घेतली. स्वतःला बदलायचं असेल तर सुरुवात बाहेरच्या जगापासून होत नाही, ती आपल्या विचारांपासून होते. विचार बदलले तर निर्णय बदलतात, निर्णय बदलले तर सवयी बदलतात, आणि सवयी बदलल्या तर हळूहळू संपूर्ण आयुष्य नवीन दिशा घेऊ लागतं. लक्षात ठेवा, स्वतःला पुन्हा घडवणं म्हणजे एका दिवसात वेगळी व्यक्ती बनणं नाही, तर दररोज कालपेक्षा थोडं अधिक चांगलं होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं. कदाचित उद्या सकाळी सगळं बदलणार नाही, पण जर आज तुम्ही एक योग्य निर्णय घेतला, एक छोटं वचन पाळलं आणि स्वतःवर थोडासा जास्त विश्वास ठेवला, तर काही महिन्यांनी मागे वळून पाहताना तुम्हालाच स्वतःमधला बदल ओळखता येणार नाही. पण खरा बदल हा व्हिडिओ संपल्यानंतर सुरू होतो, कारण ज्ञान फक्त ऐकल्यानं आयुष्य बदलत नाही. ज्ञान कृतीत उतरवलं की बदल घडायला सुरुवात होते. म्हणून आज स्वतःशी एक छोटं वचन करा. कालच्या चुका, उद्याच्या भीती आणि इतरांच्या मतांचं ओझं थोडं थोडं सोडायला सुरुवात करा, कारण तुमचं भविष्य आजच्या एका छोट्या निर्णयातूनच घडायला सुरुवात होत असते. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर तो अशा एखाद्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जी आज स्वतःला पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या अशाच प्रेरणादायी प्रवासात पुन्हा नक्की भेटू. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि रोज स्वतःची एक अधिक चांगली आवृत्ती घडवत रहा.